वेलकम टू अंकितास हॅपीनेस. हे बघा गाईज, गणपतीची तयारी स्टार्ट झाली आहे. हा आहे माझा बेड. ऑलरेडी हा खराब झाला आहे, तर हा मी काढणार आहे आता. आणि हे असं काय सामान आहे, तर मी दुसरा बेड ऑर्डर केला आहे. तर बघू आता कधी भेटतो ती. तर त्याला मी बोलवलेलं, तो उलटा माझ्याशी पैसे घेऊन गेला. हे बेड टाकायचे 2000 रुपये. तर बाकी व्यवस्थित होतं, पण हे प्लायचं होतं म्हणून म्हटलं खराब पण झालेलं. आणि हे बघा गाईस, हे बेडच्या खाली एवढं सगळं घाण होतं, कारण बेड हलवू शकत नाही म्हणून क्लिनिंग तर होत नाही. तर हे बेड काढायच्या वेळी एवढं कचरा मिळाला आम्हाला. तर त्याच्यानंतर घराचं पेंटिंगचं पण काम काढलेलं. तर हा असा काय पेंट आम्ही चॉईस केला आहे लिव्हिंगसाठी आणि बेडरूमसाठी. ग्रे बघत होतं. तर हल्ली आपण हे बघू पण शकतो, एशियन पेंटचं त्यांचं ॲप आहे, जिथे करून कलर कसा दिसतो त्यानुसार आपण चूज करू मारू शकतो. तर आम्ही पण असंच काहीतरी केलेलं, जेणेकरून इझिली आम्हाला पेंट कसा दिसेल हे समजलं. तर असं काय झालं, मग पेंटिंग पण चालू झाली फटाफट. 2-3 दिवसात हे कंप्लीट आम्ही करून घेतलं. असं काय आफ्टर पेंटिंग वॉल दिसतो आहे आता. आणि लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असणार, जे पॅचवर्क केलेले ते पण मी दाखवलं. ते पर्सनली मीच केलेलं. आणि असं काय, हे बघा काम अर्धवट त्यांनी करून ठेवले. हा पण होऊन जाईल लवकरात लवकर. आता असं पेंटिंगचं काम करून घेतलं आहे गणपतीच्या आधी, तर दिवस जास्त नाही राहिले. तर चला बाहेर बघूया आज क्लायमेट कसं आहे बाहेर. तर थंड तर आहे, पण ह्युमिडिटी भरपूर आहे बाहेर. आणि हे बघा असं काय क्लाउडी झालेलं आहे. तर आज नाश्त्याला बनवलं आहे उत्तप्पा. खूप सोपं आहे. डोसाचं पीठ होतं माझ्याकडे, आणि आपल्याला कांदा, मिरची, कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे. डोस्याचं पीठ घालून मग त्याच्यावरती हे टाकायचं, आणि तूप किंवा बटर पण तुम्ही टाकू शकता, कारण त्याने अजून चांगली टेस्ट येते. आणि असं काय मस्त नाश्ता आज बनवलेला, उत्तप्पा आणि चटणी. तर आणि पोट पण चांगलं भरतं. 2 उत्तप्पा खाले पोट भरतो. असं काय उत्तप्पा, चटणी आणि आज चाय बनवला सकाळी. तर चला गाईस, नाश्ता करून घेऊया आता. तुम्ही पण या नाश्ता करायला. आणि आज आमच्याकडे प्लॅन आहे चिकन सुक्का बनवायचं. त्याचं पण रेसिपी मी तुम्हाला दाखवते गाईस. तर मी चिकन आणून ठेवलेलं कालच. तर त्याला आता आपण चांगलं धुवून वगैरे घेतलं आहे आणि बाजूला ठेवलं आहे. तर आता बघू, नाश्ता झाल्यावर लगेच चिकन सुक्का बनवायला घेऊया. तर चला नाश्ता आधी करून घेऊ, मग आपण हे चिकन सुक्का कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर पाऊस तर नाही आहे अजून, कधी पाऊस पडेल कुणाला माहीत, कारण बाहेर खूपच ह्युमिडिटी आहे, गरमी पण होते आहे भरपूर. आणि बघू लवकरच पाऊस पडू दे. आणि हे बघा चाय, उत्तप्पा आणि चटणी असं काय नाश्ता आज होता. आणि मी हे एक गणपतीसाठी हे माझं आदलं होतं, ह्याला मी रिप्लेस केलं दुसऱ्या फ्लावर्स बरोबर, जे आहे ब्ल्यू कलर. हे मी बाहेरून मागवलेलं मिशोवरनं. 108ला 12 पीसेस भेटले मला. आणि कंप्लीट झाल्यावर हे बघा असं काय दिसतं आहे. हे मला पूर्ण काढून लावावं लागलं. आणि चला आता मी तुम्हाला दाखवते चिकन सुक्का. हे बघा मॅरिनेशन करून ठेवलं आहे. दही, मसाले वगैरे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतलं आहे. हे बघा तेल आपल्याला घ्यायचं आहे
त्याच्यानंतर आपल्याला हे तमालपत्र घातलेलं आहे, किंवा तुम्हाला अजून कुठले मसाले टाकायचे असेल तर आपण टाकू शकतो. हा कांदा आणि टोमॅटो मस्त भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत ब्राऊन होत नाही तोपर्यंत. आणि चिकनला आम्ही दही, मसाला, मीठ, हळद, गरम मसाला, चिकन मसाला लावून मॅरिनेशन करून ठेवलं आहे, जेणेकरून टेस्ट अजून चांगली आहे. मग ह्या कांद्यात आपण गार्लिक जिंजर पेस्ट पण टाकली आहे, मीठ टाकून घेतलेलं आहे, आणि हे असं काय चिकन सुक्का दिसतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. चलो टेक केअर, बाय बाय.